टाळकरी वयात अंगावर कोडाचे डाग आलेली एक मुलगी, ते एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी निर्माती आणि एक यशस्वी सामाजिक कार्यकर्त्या, असा एक इंटरेस्टिंग प्रवास असणाऱ्या डॉक्टर माया तुळपुळेंना आज आपण आजच्या भागामध्ये भेटणार आहोत. मायाजी, स्वागत जिंदगीच्या सेटवर. नमस्कार. डॉक्टर माया यांच्याशी गप्पा आपण सुरू करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण एक नजर टाकूया मायाजींच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. पांढरे डाग अर्थात तुमच्या आमच्या परिचयाचा शब्द म्हणजे कोड. कोड या त्वचा रोगाविषयी समाजात भीती, गैरसमज आणि घृणा आहे. मात्र पुण्याच्या डॉक्टर माया तुळपुळे यांना पाहिल्यावर आणि त्यांच्याशी बोललं की या त्वचा रोगाविषयीचे सारे गैरसमज क्षणात दूर होतात. त्याचं कारणही तसंच आहे. एक यशस्वी सर्जन, जनरल डॉक्टर असलेल्या माया तुळपुळे यांनाही हा त्वचा रोग वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी असल्याचं जाणवलं. कुटुंबातील जी व्यक्ती जे जे सांगेल ते सारं काही केलं. काही प्रमाणात हे पांढरे डाग गेलेही, मात्र तरीही काही वर्षांनी ते पुन्हा आलेच. मायाताईंना कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने अगदी मेडिकल प्रवेश घेईपर्यंत हा कोड आहे याची साधी जाणीवही करून दिली नाही. मात्र मेडिकलला गेल्यानंतर मायाताईंना या रोगाविषयी अधिक माहिती मिळाली. त्यामुळे या रोगाच्या जाणीवेने काही प्रमाणात त्यांना नैराश्यही आलं. मात्र त्यातून खचून न जाता कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मायाताई उभ्या राहिल्या. आपण समाजाच्या उपयोगी पडावं म्हणून डॉक्टर झाल्या आणि खरंच आज त्या अनेकांच्या आधारवर झाल्या आहेत. आपल्यासारख्याच अनेकांना मदत व्हावी या हेतूने त्यांनी श्वेता संस्थेची स्थापना केली. एका बाजूला आपली डॉक्टरकी करत असताना अनेक पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तींचं त्या काउन्सिलिंग करतात. श्वेता संस्थेच्या माध्यमातून अशा लोकांची लग्न जमवतात, त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतात. तसंच त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा त्या प्रयत्न करतायत. दर्शनी सौंदर्याला महत्त्व देण्यापेक्षा आंतरिक सौंदर्य महत्त्वाचं मानत आज जणू एकाच जन्मी 2 रंग घेऊन त्यांनी आपल्या यशाची घोडदौड सुरूच ठेवलीये. अर्थात यासाठी त्यांना मदत होतीये ती त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्याची, त्यांच्या मृदू स्वभावाची आणि सतत चेहऱ्यावर असणाऱ्या स्मितहास्याची. मायाताईंच्या याच यशस्वी वाटचालीला आमचा सलाम. तर हा होता मायाजींचा आतापर्यंतचा प्रवास. मायाजी, तुमची गोष्ट सुरू होते ती वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून. त्याच्या पूर्वीपर्यंत तुमचं आयुष्य जसं सर्वसामान्य मुलींचं आयुष्य असतं तसंच होतं. त्यानंतर ज्यावेळी तुमच्या अंगावर पांढरे डाग यायला सुरुवात झाली, त्यानंतर ते कसं बदललं आणि किती बदललं? खरं म्हणजे मला 9व्या-10व्या वर्षी कळतच नव्हतं की हे पांढरे डाग काय आहेत. पण आजूबाजूच्या लोकांनाच त्याचं जास्त महत्त्व वाटायला लागलं. आणि मग माझी मावशी वगैरे आईला म्हणायला लागले की अगं नाही, हिचं काहीतरी कर. आणि ते आले खूप भराभर आणि काही थोड्याशा ट्रीटमेंटने ते पूर्ण जवळपास गेले. एखाद दुसरा पायावरच राहिला. त्यामुळे मी साधारण 10-12 वर्षाची असल्यानंतर लोकांना दिसणारं असं काही माझ्या अंगावर पांढरे डाग नव्हते. पण तरीही पायावर होते. कधीतरी दिसलं की शेजारच्या थोडं खोचकपणे विचारायच्या, तुला इथे भाजलं होतं का? आणि मग आई मला प्रोटेक्शन द्यायला म्हणायची, हो हो तिला भाजलं होतं. आणि मला कळायचं नाही की माझी कधीही खोटं न बोलणारी आहे आज अशी का सांगतेय की मला भाजलं तर नव्हतं. मग साधारण मी मॅट्रिकला गेल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की अरे आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत. तोपर्यंत मग बरीच औषधं वगैरे झाली होती. माझ्या आत्यांनी खूप जे कोणी चांगलं असेल आयुर्वेदिक औषध घे, हे घे, ॲलोपॅथिक घे, असं सगळं चालू होतं. आणि मुख्य म्हणजे मग मेडिकलला गेल्यावर मला ते वाचनात आलं की हे काय आहेत पांढरे डाग, म्हणजे की ह्याला मेडिकल भाषेमध्ये विटिलायगो म्हणतात आणि सर्वसामान्य लोक ह्याला कोड म्हणतात. पण तुम्हाला नवल वाटेल, माझ्या घरात कधीही कोड हा शब्द निघाला नाही. त्यामुळे मला मेडिकलला जाईपर्यंत आपल्याला कोड आहे असं कधी रिअलाइजच झालं नाही. मग कधीतरी थोडं डिप्रेशन आलं, कारण चांगल्या वया म्हणजे तरुण वयामध्ये मग असं वाटतं आपल्याला कधीतरी. त्यावेळी मग मात्र मला आईने सांगितलं की आमच्या घरी खूप सुसंस्कृत आणि साहित्यिक वातावरण होतं. तर तिने मला रामायण वाचायला दिलं, वाल्मिकी रामायण. आणि तू हे एका सुट्टीत वाच. आणि मग सगळं झाल्यावरती मला म्हणाली, तुला ह्याच्यातून काय समजलं? तर रामासारखा एवढा मोठा राजा, पण त्याला सुद्धा दुःख होती. तर दुःख सगळ्यांनाच आहे.
तो मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, कुठलाही असो, तुम्ही त्यांना कसं सामोरं जाता हे महत्वाचं आहे. मला वाटतं मी रामायणातनं एवढंच शिकले. म्हणजे तुमची केस सुदैवी केस अशी म्हणावी लागेल, कारण अनेक जणांना समाजातून ज्यावेळी असे पांढरे डाग दिसतात त्यावेळी घरचे तर भाग वेगळा, पण त्याच्याबरोबर मित्रमैत्रिणी असतील किंवा आजूबाजूचे शेजारी पाजारी हे प्रचंड हैराण करून सोडलेलं असतं आणि त्याची मानसिक अवस्था ही विचित्र होते काही वर्षांमध्ये. तर या बाबतीत तुमचे अनुभव काय आहेत? म्हणजे तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव वेगळा होता, पण ह्याच्यावर ज्यावेळी तुम्ही अभ्यास केलात त्यावेळी ज्यावेळी शाळकरी वयात अशा प्रकारचे डाग दिसायला लागतात, अशा लोकांचे काय अनुभव तुम्ही पाहिले? मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपण आई वडिलांना किंवा घरच्यांनाच जास्त समुपदेशनाची गरज असते. त्या पांढऱ्या डागांनी दुखत नाही, ताप येत नाही, काहीच होत नाही. त्यामुळे मुलांना कळत नाही की ह्याला काय सामाजिक भलबुरं महत्व आहे ते. पण आई वडिलांना सामाजिक दबाव असतो, मग ते खूप मुलांना प्रेशराईज करतात. तू ते डाग लपव, लांब कपडेच घाल, मग तू आता खेळायला जाऊच नकोस, पडलास तर पुन्हा तिथे पांढरा डाग येईल, मग आपण लग्नाला नकोच जाऊयात, आई आणि तू घरीच बस, बाबा मीच जाऊन येतो. असं ते समाजापासून त्यांना दूर किंवा सेग्रिगेट करतात आणि ओव्हर प्रोटेक्ट पण करतात, की जे चांगलं नाहीये. त्यांनी त्याचा बाऊ न करू देता ह्या मुलांना जगाला कसं सामोरं जावं, छोट्याशा उणीवे सकट, हे शिकवलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही ठरवलं की आपल्याला डॉक्टर व्हायचंय, तर त्याचा आणि तुमच्या अंगावर असणारे पांढरे डाग यांचा एकमेकांशी काही संबंध होता की अदरवाईजही तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून तुम्ही डॉक्टर व्हायला? थोडा म्हटलं तर होता, कारण जसं मी म्हटलं मला समजायला लागलं तेव्हा असं वाटलं की अरे, आपल्या घरच्यांनी आपल्याला नाही म्हटलं तरी कदाचित बाकीच्या सर्वसामान्यांसारखी सगळीच सुख आणि आयुष्य आपल्याला मिळू शकत नाही. मग कुठेतरी आपण समाजाची सेवा करावी, काहीतरी चांगलं करावं. आणि मग मला असं वाटलं की वैद्यकीय पेशा हा एक खूप उदात्त पेशा आहे आणि म्हणून आपण वैद्यकीय पेशात जावं. ह्याच्याबरोबरच पुढे जाऊन तुम्ही याबद्दलच्या एका सिनेमाची सुद्धा निर्मिती केली. तर तो सगळा प्रवास जो होता सिनेमा घडण्याचा तो देखील फार इंटरेस्टिंग होता आणि त्याच्यातून कोट्यवधी लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला आणि अजूनही तो पोहोचतो आहे, कारण तो सिनेमा जसजसा लोक पाहत जातील तसतसा त्याविषयीचा एक अवेअरनेस लोकांमधला वाढत जाईल. तर ह्या सिनेमाची गोष्ट आम्हाला सांगा. मी सुमित्राताईंचा देवराई हा सिनेमा पाहिला आणि त्याच्यात स्किझोफ्रेनिया हा एक आजार किती प्रभावीपणे आणि लोकांना समजू शकेल अशा रीतीने समजावून सांगितलाय. आणि नुसतं एवढंच नाही, ह्या माणसांशी कसं वागावं, औषधं कशी वेळच्या वेळी घ्यावीत, असं त्याच्यात अनेक सामाजिक मेसेजेस आहेत. तो सिनेमा बघून येतानाच मी वाटेतच ठरवलं की आपणही असा एक सिनेमा काढायचा, कारण जिथे तुम्ही पोचू शकत नाही तिथे कोड ह्या विकाराचं आणि त्याच्या बरोबर असणारा जो सामाजिक कलंक आहे ह्याचं सगळ्यांचं निराकरण करण्यासाठी सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे असं मला वाटलं. अच्छा, ह्या सिनेमानंतरचे तुमचे काय अनुभव होते? म्हणजे ह्या सिनेमाने किती ग्राउंड व्यापलं असं वाटतं तुम्हाला याबाबतीत? खूपच विलक्षण अनुभव होते. म्हणजे सगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये तो ऍक्सेप्ट झाला. म्हणजे आम्ही दिल्लीच्या मामी फेस्टिवलमध्ये तो एक आपलं एंट्री म्हणून साईडला घेतला होता, पण त्यांनी तो मेन फेस्टिवलमध्ये घेतला आणि त्याचे 4 इंटरनॅशनल जजेस होते. त्यांनी स्क्रीनिंग नंतर इराणी होते आणि जपानी होते, चायनीज होते आणि आणखीन एक जण होता. त्यांनी येऊन सांगितलं की आमच्या भाषेत सुद्धा असा सिनेमा नाहीये आणि हा खूप आम्हाला आवडला म्हणून. कारण तो सिनेमा म्हणजे फक्त कोड असण्याचा नाहीये, तो जगण्याचे संदर्भ देणारा आहे की आपण जगताना कशाला महत्त्व द्यावं. आणि मघाशी मी सांगितलं तसं जर कौटुंबिक पाठिंबा असेल तर जगणं खूप सुसह्य होतं आणि क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. म्हणून आम्ही ती 3 जनरेशन्सची गोष्ट घेतलेली आहे की विजय तेंडुलकर आजोबा, मग आजी, नंतर मधली पिढी आणि यंगस्टर्स. आणि हे सगळे आमच्या अनुभवांवर आधारित आहेत. तर आम्हालाही आता असा अनुभव येतो की यंग जनरेशन जी आहे ती ग्लोबलायझेशनमुळे खूप अशी मोकळी झालेली आहे आणि पूर्वी इतका आता त्याला कलंक राहिलेला नाही. किंवा सिनेमा बघून मला अनेकांनी सांगितलं की तुम्ही जर 10 वर्ष आधी हा सिनेमा काढला असता, एका BAMS मुलीने तिच्या चेहऱ्यावर खूप डाग यायला लागल्यावर प्रॅक्टिस सोडून चक्क आत्महत्या केली. तिची बहीण येऊन रडली की अहो तुम्ही आधी काढला असता तर आज माझी बहीण वाचली असती. किंवा अजूनही खूप लोक तो सिनेमा बघून फोन करतात
आणि आम्हाला खूप बरं वाटलं. किंवा काही जणांची चक्क लग्न ठरली आहेत तो सिनेमा बघून. मग ते नंतर येऊन सांगतात की हा सिनेमा बघितला आणि आम्ही म्हणजे एका मुलाने सांगितलं की माझे आई वडील आणि बाकीचे अजिबात तयार नव्हते. मग मी तुमची सीडी विकत घेतली, सगळ्यांना एकदा टीव्ही समोर बसवलं आणि सिनेमा दाखवला आणि आज आमचं लग्न झालेलं आहे. अच्छा. ह्या सगळ्यातून मला आता पुन्हा एकदा अगदी मुळाशी या विषयाच्या तुम्हाला घेऊन जायचंय की जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं की अनेक जे पाश्चिमात्य देश आहेत त्याच्यामध्ये हा काही फार इतका टॅबू या आजाराचा नाहीये, किंवा हा आजार आहे असंच मानलं जात नाही. आपल्याकडे हा काहीतरी एक भयानक आजार आहे असं मानलं जातं, किंवा या लोकांपासून आपण लांब राहावं अशी एक भावना सर्वसामान्यांमध्ये असते. तर ही भावना आली कुठून याचा तुम्ही निश्चितपणे रिसर्च केलेला आहे. तर हे आपल्याकडेच का झालं? ह्या आजाराविषयी एवढी लोकांना डिटॅच राहावं त्या लोकांपासून, किंवा हा एक संसर्गजन्य आजार आहे असा एक गैरसमज पसरणं, किंवा काहीतरी एक वैगुण्य आहे, किंवा पाप पुण्याच्या कल्पना त्याच्याशी जोडणे, या सगळ्याचं मूळ तुम्हाला कुठे सापडलं? एक तर असं आहे, आयुर्वेदात याला श्वेतकुष्ठ म्हणतात आणि कुष्ठरोग किंवा लेप्रसी ह्याच्याशी पांढरे डाग किंवा कोडाची गल्लत होते. आणि आतापर्यंत कुष्ठरोग हा खूप संसर्गजन्य किंवा खूप हाय सोशल स्टिग्मा असलेला आजार समजायचे आणि म्हणून त्याला हे एक वाईटपणा आला असेल. आणि दुसरी गोष्ट, ते दिसायला वाईट दिसतं. जरी त्यांनी कुठलंही शारीरिक दुर्बलता किंवा कमजोरी येत नसली तरी तुमचं दर्शन किंवा दिसणं बिघडतं आणि म्हणून त्याला लोक एवढे घाबरतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात दिसणं हे किती महत्वाचं आहे. म्हणजे फेअरनेस प्रॉडक्ट्स नंबर 1 आहेत जाहिराती करण्यात. आपण सावळे आहोत, काळे आहोत म्हणून आम्ही त्या गोरेपणाच्या मागे आहोत. खरं काळा डागही तेवढाच वाईट दिसतो, पण एक पांढरा डाग दिसला की आम्ही त्याचा केवढा बाऊ करतो. म्हणून आमचं एक थीम असंच आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल की घोड्याच्या कपाळावर जर पांढरा डाग असेल तर त्याची किंमत लाखो रुपयांनी वाढते. तो खूप लकी समजतात. किंवा आम्हाला हरणाच्या पाठीवरचे पट्टे आवडतात, रंगीबेरंगी फुलपाखरं आवडतात, व्हेरिगेटेड प्लांट्स आवडतात. आपण माणूस पण खरं ह्या सगळ्या इकोसिस्टीमचाच एक भाग आहोत. पण माणसाला एक दुसरा रंग दिसला की आम्ही फार बिचकतो. याचाही पण आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. बिलकुल. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारत आहोत डॉक्टर माया तोळपुळेंशी. मायाजी, भारतात तुम्हाला आलेले अनुभव तुम्हाला स्वतःला, आणि ज्यावेळी तुम्ही भारताबाहेर गेलात, तुम्ही स्वतः गेलात किंवा तिथल्या लोकांना बोललात किंवा तिथल्या कल्चर विषयी तुम्ही जाणून घेतलं, त्यावेळी तिथे येणारे अनुभव, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? खूपच फरक आहे. म्हणजे मला जेव्हा असं चेहऱ्यावर वगैरे खूप डाग होते तेव्हा असं कोणी रस्त्यात विचारायचं की अहो तुला हे काय झालं. म्हणजे एक दिवस तर एका साधूनी मला रस्त्यात थांबवलं आणि सांगितलं की तू ते पारिजातकाची पूर्वेकडली मुळे रात्री 2 वाजता काढ खणून आणि ती उगाळून लाव. आणि मी इतकी मनातनं भडकले की अरे मी डॉक्टर आहे, हा मला कोण सांगतो. आणि कोणी म्हणजे असं ते न सांगता दिसत असल्यामुळे पब्लिक प्रॉपर्टी झाल्यासारखं होतं. किंवा पूर्ण डिपिगमेंट झाल्यावर लोक फॉरेनरच समजायला लागले. कदाचित हेटाळणीने पण हे बघा आले फॉरेनर वगैरे असं आमच्यापैकी बरेच जणांना अनुभव येतो. मग मला एकदा 2000 साली अमेरिकेत जायचा योग आला आणि मी एअरपोर्टवर पाय ठेवल्यावर मला कळेना की आज मला इतकं कम्फर्टेबल का वाटतंय. काही क्षणांनी लक्षात आलं की इथे सगळेच जण आपल्या रंगाचे आहेत आणि माझ्याकडे कोणी दुसऱ्यांदा वळून पाहत नाहीये. मग मी खूप विचार केला. 2 महिने अमेरिकेत खूप ठिकाणी हिंडले आणि मग लक्षात आलं की अरे आपला हा रंग जो भारतात त्याला इतकं लोक विचित्र नजरेने बघतायत तो इथे नॅचरल आहे. मग समजा जर हार्ट अटॅक भारतात आला तर त्याला तीच ट्रीटमेंट आहे आणि तो अमेरिकेत आला तर तीच ट्रीटमेंट आहे. मग तिथल्या मी खूप डॉक्टर्सना भेटले आणि मग ते म्हणाले की आम्ही पेशंटला चॉईस देतो की ते खूप गोरे असतात त्यामुळे फारसं दिसत नाही, तुम्हाला घ्यायची असेल तर ट्रीटमेंट घ्या, नाहीतर सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण करा. आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर जेव्हा मी आपल्या देशात बघितलं की लोक महिन्याला 25-25, 30-30 हजार रुपये खर्च करतायत का, तर हा एक डाग जावा, तो आमच्या घराण्यावर कलंक आहे, तो एक सामाजिक कलंक आहे आणि मी सगळ्या घरादाराची इज्जत आता
पाण्यात मिळवली, धुळीत मिळवली, असं जे काय समजतात, ही आपली मानसिकता आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त अशिक्षित लोक आहेत की अत्यंत उच्च शिक्षित, उच्चभ्रू लोकांमध्ये सुद्धा हे तेवढेच गैरसमज आहेत? अत्यंत उच्चभ्रू, उच्च शिक्षित, डॉक्टर्स, वकील, सगळ्यांमध्ये हे गैरसमज आहेत. कारण हे परंपरागत आपल्या मनात बिंबवलेलं आहे. आपल्याकडे असं कोणी पांढरे डाग आले वगैरे म्हणत नाही. थोडंसं उपहासाने पण का होईना त्याला कोड फुटलंय वगैरे असं म्हटलं जातं. म्हणजे हे काहीतरी तुम्ही चुकीचं केलंय, तुम्ही पाप केलंय आणि म्हणून झालं, असं त्याला एक पूर्वापार समज आहे. म्हणजे ऋग्वेदात तर असं म्हटलंय की तुम्ही आदल्या जन्मी जर कोणाचे कपडे चोरले तर तुम्हाला पुढल्या जन्मी कोड येतं. असं अनेक ठिकाणी ह्याचे संदर्भ आहेत आणि त्याच्यामुळे आपल्यावर तो पगडा आहे परंपरागत, पण तसं काही नाहीये. खरंय. तुम्ही ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगत असता त्यावेळी त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? लोकांचे समज दूर होतात आणि जे काही गैरसमज किंवा जो काही बभरा लोकांनी केलेला असतो तो सगळा लोक सोडून देतात, असा तुमचा अनुभव आहे की त्यानंतर सुद्धा या गोष्टी, हा पगडा कायम राहतो? हजारो वर्षांचा पगडा असं 2 दिवसात जात नाही. सेल्फ ऍक्सेप्टन्स किंवा ज्याला झालंय त्या व्यक्तीने आधी हे ऍक्सेप्ट करायलाच खूप वेळ लागतो, कारण त्यालाही काही वाईट अनुभव आलेले असतात. या मुलांच्या लग्नाला खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे पूर्वी तर वधूवर मंडळात नाव नोंदवायला गेलं कोणी आणि फॉर्मवर लिहिलं की मला पांढरे डाग आहेत किंवा माझ्या आई वडिलांना पांढरे डाग आहेत, तर कित्येक वेळा त्यांचा फॉर्म आणि पैसे अंगावर फेकलेले आहेत की तुम्हाला कोड आहे आणि तुम्ही लग्न करायचा काय विचार करता. म्हणजे आज HIV पॉझिटिव्ह लोकांची वधूवर मंडळं आहेत, पण एक कुठेही संसर्गजन्य नसलेला आणि काहीही शारीरिक कमतरता न करणाऱ्या, एका फक्त दर्शन खराब करणाऱ्या, विकार तो आजार पण नाहीये, त्याला आम्ही इतकं महत्व देतो. याविषयी आपण बोलूया. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या गप्पा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. फोर्स का बलवान, जिसकी टेक्नोलॉजी इतनी बेहतरीन जो करे पूरा दम वसूल, एक भी HP ना जाए फिजूल, ज्यादा उगाए, ज्यादा कमाए, ज्यादा बचाए. फोर्स का बलवान, पूरा दम वसूल. बलवान ट्रैक्टर के डीलर बनने के लिए कॉल करें 1800-233-5000. असली जिंदगी में तो सिर्फ धूल, मिट्टी, पोल्यूशन और चिपचिपाहट. इसलिए मेरे पास है मेरी माँ का नुस्खा आयुर्वेदिक सेसा. 18 जड़ी बूटियाँ, 5 पोषक तेल और दूध द्वारा क्षीर पाक विधि से सिद्ध. सैसा बालों की हर समस्या को सुलझाए. सेसा. मी काल शॉपक्लूजच्या दिवाळी सेलवर शॉपिंग केलं. इतक्या कमीत, 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 की काय सांगू. सादर आहे शॉपक्लूज दिवाळी सेल. इतके सर्व काही इतक्या कमीत. टिंग पासून टॉंग पर्यंत, डिंग पासून डॉंग पर्यंत, इतक्या कमीत shopclues.com वर. आम्ही चक्क तुम्हाला बटाट्यावडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तुमच्या फिटनेसचं रहस्य, बायकोचं प्रेम आणि तिरुमाला. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप. पेंटिंगच्या आधी ओनली बेला व्हाईट वॉलकेअर पुट्टी, एक्स्ट्रा HP पॉलिमर करतात वर्षानुवर्षे. पोपड्यांची सुट्टी. काम परफेक्ट करणे आमची ड्युटी. काम परफेक्ट होईल जेव्हा पेंटच्या आधी लावाल बिर्ला व्हाईट वॉल केअर पुट्टी. Suzuki Gixxer Special Edition beats your heartbeat. काय सर, बस गेली, सोडू का? मोठे भाऊसाहेब, कंपनी डिजिटल होते आणि मला इंटरनेट येत नाही. रिटायरमेंटची गोष्ट करतायत. तुमचा नंबर तर द्या सर. 86522. पिक्चर हो तुमच्या फोनवर. माझ्या फोनवर? पण आधी ना इंटरनेट शिका. आयडिया इंटरनेट फॉर ऑल. तुम्ही नंबर द्या आणि आयडिया इंटरनेट दे. हा गेला मेल. इतकं सोपं. इंटरनेट सर्वांचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चला. हे होम लोन अखेर कधी घ्यायला हवं? जेव्हा घर मालकाच्या किटकिटीने मन विटून जाईल, जेव्हा गर्लफ्रेंड बायको भरून घरी येईल, जेव्हा एका इवल्याशा जीवाला आपल्या घरात मोकळेपणाने जगता येईल, जेव्हा मुलं मोठी आणि घर छोटं पडेल. होम लोन तेव्हा जेव्हा मनाला हवंसं वाटेल. म्हणूनच DHFL तुम्हाला देतो होम लोन मनापासून.
DHFL होम लोन्स, घरासारखं लोन. गोखले कन्स्ट्रक्शन्स घेऊन आलेत नवरात्र उत्सवाचं चौथं पर्व. ही 9ची 9लाई ठरणार यंदा अधिक लाभदायी. पुण्याच्या संपन्न भागांमध्ये गोखले गृह प्रकल्पांमध्ये घर घ्या आणि 30% घसघशीत डिस्काउंट मिळवा. कॉल करा 9225999000. गोखले कन्स्ट्रक्शन्स, नवं घर, नवी जीवनशैली. चंपा, चंदन, लॅव्हेंडर, गुलाब, चौघांचा सुगंध लाजवाब. भक्तीला दे शक्ती, मोक्ष अगरबत्ती. हे सांगा, तुमच्या इतकी जमीन माझ्याकडे पण आहे, पण तुमचं उत्पन्न इतकं जास्त आणि शानदार? कारण की मी वापरतो इंडोफिलचा अवतार. समृद्धीचं पक्क वचन, इंडोफिलचा अवतार. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर माया तुळपुळेंची. मायाची प्रत्येकाची केस वेगळी असते, तर तुम्हाला काय वाटतं की जे बॅकग्राऊंड तुम्हाला मिळालं किंवा ज्या प्रकारे तुमच्या आजूबाजूची घरची समाजाची परिस्थिती होती, ज्या शहरांमध्ये तुम्ही फिरलात वावरलात, त्याचा किती वाटा आहे आत्ता तुम्ही जशा आहात त्यामध्ये? हे सगळं शिक्षण देण्यामध्ये माझ्या कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात आपण लग्न हा एक खूप मोठा टप्पा म्हणतो. लोकांना तसंच मुलींनाही लग्नाला प्रॉब्लेम येतात, आजकाल मुलांनाही येतात, पण मुलींचं लग्न आणि ते काहीतरी वैगुण्य असताना असणं म्हणजे खूपच मोठा प्रश्न असतो. पण माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली. जगात चांगली लोक पण असतात. मला कोड आहे हे माहीत असून सुद्धा माझ्या नवऱ्याने मला मागणी घालून लग्न केलं. त्यामुळे मला बाकीच्यांच्या लोकांसारखा खूप संघर्ष करावा लागला नाही असं मला वाटतं. अर्थात याच्यात माझी ॲटिट्यूड पण आहे. शेवटी असं वाटलं कुठेतरी की जर घरचा सपोर्ट असेल, तुमचा ॲक्सेप्टन्स असेल, तर हे सगळे काहीतरी तुमची छोटीशी वैगुण्य घेऊन तुम्हाला त्याच्याबरोबर जगणं. कारण कोडानी काही माणूस मरत नाही, तुम्हाला ते घेऊन जन्मभर जगायला लागतं. तर हे खूप सोपं होतं. ह्या तुमच्या सगळ्या प्रवासात तुम्हाला जवळून पाहिलेल्या किंवा साथ दिलेल्या काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तर आपण या स्क्रीनवर बघूया की ते काय म्हणतात. एवढी सगळी कामं करून तिने आईचा जो मोठा सगळ्यात जॉब आहे तो सगळ्यात छान पार पाडला. आणि काय माहिती तिच्यात काहीतरी आहे की ती आमच्या घरच्या सगळ्यांसाठी एक आधार आहे. तिच्या सगळ्या फ्रेंड्ससाठी, आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्ससाठी. कोणालाही काही झालं तरी अरे मायाला विचारू, अरे मायाचं काय म्हणणं आहे हे बघू, असंच सगळ्यांचं असतं. आणि कुठल्याही व्यक्तीला एवढं बनणं, एक सपोर्ट सिस्टीम बनणं, ह्याच्यात तुम्हाला खूप सारे ट्रेट्स लागतात आणि ते तिच्यात आहेत. ती इतकी मायाळू, इतकी प्रेमळ आणि इतका पेशन्स आहे तिच्यात की म्हणजे त्याच्यातलं थोडंसं जरी आमच्यात आलं तरी मला वाटतं आमचं लाईफ खूप संपन्न राहील. आणि ती माझं इन्स्पिरेशन आहे, ती माझं मोटिवेशन आहे आणि ती माझं सगळं आहे. सो आई, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि वी लव्ह यू. माया ही माझी अतिशय लाडकी मानसकन्या आहे ती, आणि त्यामुळे तिला खूप वर्षांपासून मी ओळखतो. तिचं सगळ्या कष्टातनं, ज्या आपत्तीतनं ती गेली त्या सुमारास माझी तिची ओळख झाली असेल. पण इतकी ती आनंदी आहे. तिला ते एवढं ते पांढरे डाग आणि कोड यांनी ते सगळं शरीर व्यापून गेलं असलं ते त्याचा लवलेशही तिच्या मूडवर असा होत नाही. ती अशी जोवियल आहे अशी. तर मला तिचं ते आनंदी पण मला फार आवडतं तिचं. आणि तिचं जे काम तिने उभं केलं आहे ना, त्याच्यात मी सुरुवातीपासून तिच्याबरोबर आहे. ॲज अ पर्सन म्हणून त्या एक सेल्फ इन्स्टिट्यूशन आहेत. त्यांच्यावर काम करताना मला छोट्या छोट्या गोष्टीत त्या ज्या बारकाईने बघतात ना, त्याचं मला खूप कुतूहल वाटायचं. की एक साधं इवन भाजी घेताना पण त्या मला सांगायचे की अश्विनी हे असं घ्यायचं असतं. म्हणजे प्रत्येक कामामागचा त्यांचा जो हे उद्देश म्हणा किंवा एक हेतू म्हणा, बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, किती डीप होता हे त्याच्यावरनं माझ्या लक्षात यायचं. आणि मला त्यांच्याबद्दल त्याच्याबरोबर काम करायची खूप इच्छा निर्माण झाली. मायाजी, तुमचं गणगोत फार मोठं आहे. तुमची प्रतिक्रिया या सगळ्यावर? माझ्या कुटुंबाची तर मी खूप आभारी आहे.
अश्विनी माझी सहकारी आहे, अनिल अवचटांनी 2004 साली ते 2003 पासून आमच्या बरोबर काम करतात. आम्ही त्यांना बाबा म्हणतो. कुठेही काहीही प्रश्न दिसला की ते तिथे जाऊन त्याचं काय आहे काय नाही हे सगळा उलगडा करत असतात. तसं 2003 साली अचानक बाबा माझ्याकडे आले आणि म्हणाले ते तुझं काय काम चाललंय, कारण आमचं 2001 सालापासून काम सुरू होतं, ते मला बघायचंय. मग त्यांनी आमच्या सगळ्या मीटिंग्ज अटेंड केल्या आणि 2004 साली मला त्यांनी तो अनिता अवचट स्मृती संघर्ष पुरस्कार दिला. तोपर्यंत आमच्या कामाला सोशल रेकॉग्निशन नव्हतं. मी छोट्या प्लॅटफॉर्मवर काम करत होते, पण अत्यंत नाजूक वळणावर जेव्हा आम्ही खरंच बाल्यावस्थेत असतो तेव्हा त्यांनी हा पुरस्कार देऊन आम्हाला एक सामाजिक दर्जा प्राप्त करून दिला आणि त्यानंतर आमचं काम खूप वाढलं. आपली वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण इथेच थांबणार आहोत. मात्र पुढच्या भागामध्ये मायाजींशी गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. त्या करत असलेलं सामाजिक कार्य, वधूवर सूचक मंडळ आणि त्याचबरोबर समाजात जे समज गैरसमज या पांढऱ्या डागांविषयी आहेत ते उत्तरोत्तर कमी होत चाललेत का, लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो आहे का, आणि तो बदलायचा असेल तर त्यासाठी काय करायला हवं, यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण मायाजींना बोलतं करणार आहोत पुढच्या भागामध्ये. तेव्हा या भागात आम्ही इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट, मणक्यांच्या व सांध्यांच्या विकारांवर उपयुक्त बाह्योपचार चिकित्सा.